रात्रीचे 11 वाजले होते. 2 तासांपूर्वीच तापाची गोळी घेऊन मी झोपलो होतो. अचानक मोबाईलच्या जोरात वाजणाऱ्या घंटीने माझी झोप मोडली. डोळे न उघडताच मी चिडून बेडच्या बाजूला हात मारला. मोबाईल सापडावा म्हणून मी सतत येणाऱ्या कॉलमुळे खोलीभर आवाज पसरला होता आणि मला खूप राग येत होता. अंधारात हात हलवत असताना माझा हात मोबाईलला लागला आणि तो खाली पडला. मोबाईल पडताच मी घाबरून उठलो आणि खोलीची लाईट लावली. पाहिलं तर मोबाईल अजूनही वाजत होता. मी पटकन तो उचलला आणि स्क्रीनकडे पाहिलं तर कॉल माझ्या बॉसचा होता. मी त्यांच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. इतक्या रात्री त्यांचा फोन पाहून मी चिंतेत पडलो. नक्की काहीतरी मोठं घडलं असावं असं वाटलं म्हणून लगेच कॉल घेतला. तिकडून घाबरलेला आवाज आला आणि मी आणखीनच अस्वस्थ झालो. मी विचारलं, सगळं ठीक आहे ना? ते म्हणाले, तू आता कुठे आहेस? मी सांगितलं, घरी आहे. ताप होता म्हणून मी हॉटेलमधून लवकर घरी आलो. ते घाईघाईत म्हणाले, मी ड्रायव्हरला पाठवलंय, तू त्याच्यासोबत लगेच ये. काहीही प्रश्न विचारू नकोस, मला तुझी खूप गरज आहे. त्यांच्या आवाजात इतकी आणि बेचैनी होती की मी काहीही विचारू शकलो नाही. फोन ठेवून मी पटकन कपडे बदलले आणि बाहेर आलो. गेटजवळ ड्रायव्हर उभा होता. आई वडिलांना काही न सांगता मी त्यांच्यासोबत हॉटेलकडे निघालो. त्या दिवशी त्यांची मुलगी स्नेहाचं लग्न होतं. वाटेत मी सतत विचार करत होतो की मला यावेळी का बोलावलं असेल. हॉटेलमध्ये पोचलो तर एक विचित्र शांतता दिसत होती. लग्नासाठी मंडप सरला होता. नातेवाईक उभे होते आणि वातावरण खूप जड वाटत होतं. मी आत गेलो तसं यशवंत माझ्याकडे धावत आला आणि रडत रडत म्हणाला, बेटा, आता फक्त तूच माझी मदत करू शकतोस. मी त्यांना नेहमी मजबूत आणि प्रभावशाली माणूस म्हणून पाहिलं होतं, पण आज त्यांना अशा अवस्थेत पाहून मला धक्का बसला. त्यांची मुलगी स्नेहा आईच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती. कळलं की काही कारणाने वरपक्ष परत गेला आणि लग्न मोडलं. त्यांच्या मान सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या क्षणी मला जाणवलं की माणूस कितीही श्रीमंत किंवा सुंदर असला तरी आयुष्यातील काही प्रसंग त्याला पूर्णपणे असह्य करून टाकतात. लग्नाचा निर्णय त्यांनी माझ्यावर सोडला होता. त्यांना नक्कीच वाईट वाटलं असतं की मी कोणालाही न सांगता असा निर्णय घेतला असता. पण त्या क्षणी एका मुलीच्या मान सन्मानाचा प्रश्न होता. खरं तर मला एक दुसरी मुलगी पल्लवी आवडत होती आणि तिच्याशी लग्न करायची माझी इच्छा होती. तरी ही परिस्थिती इतकी गंभीर होती की माझ्यासाठी ड्रायव्हर पाठवण्यात आला होता. मी मान खाली घालून उभा होतो. विश्वासच बसत नव्हता की माझं लग्न स्नेहाशी होणार आहे. श्रीमंत घरात शिकलेली आणि सुंदर मुलगी आता माझी पत्नी होणार होती. एका क्षणासाठी मला माझ्या नशिबाचा अभिमान वाटत होता, पण मनाच्या कुठेतरी मला असंही जाणवत होतं की कदाचित मी पल्लवीवर अन्याय करत होतो. पण त्या क्षणी माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. लग्नाच्या विधी सुरू होण्यापूर्वीच मी माझ्या वडिलांना आनंदराव देशमुख यांना फोनवर करून सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, परिस्थिती अशी असेल तर लग्न करून टाक, पण आम्ही येईपर्यंत थांब. त्यांचं बोलणं ऐकून मी यशवंतकडे पाहिलं. ते म्हणाले, आजपासून मला बॉस नाही तर काका म्हण. मी काही बोललो नाही. थोड्याच वेळात माझे आई वडीलही तिथे पोहोचले. वडिलांनी स्पष्ट सांगितलं की त्यांचा मुलगा कधीच घर जावई होणार नाही. आईलाही या नात्याबद्दल खूप आक्षेप होता, पण यशवंत रडत रडत हात जोडून विनंती करत होते. त्यामुळे मी सरळ नकार देऊ शकलो नाही. कदाचित माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी कोणालाही ठामपणे नाही म्हणू शकेल. हीच माझी सगळ्यात मोठी कमकुवत बाजू होती. लाभ असो या हानी, मी कोणालाही नकार देऊ शकत नव्हतो. लग्नाची विधी सुरू होण्यापूर्वीच आईने अशी एक अट ठेवली की तिचा मुलगा घर जावई म्हणून राहणार नाही. हे ऐकून यशवंत क्षणभर चिंतेत पडले, पण लगेच त्यांनी त्यांच्या पत्नीला समजावून शांत केलं. शेवटी माझं आणि स्नेहाचं लग्न पार पडलं. ही बातमी पल्लवीच्या घरी पोहोचली. तिच्या आईला या लग्नाबद्दल विशेष आक्षेप नव्हता, कारण पल्लवीसाठी आधीपासून अनेक प्रस्ताव येत होते आणि पल्लवीचीही आई अनेकदा माझ्यामुळे ते लग्न नाकारत होती. हो, तिला थोडं दुःख नक्कीच झालं होतं, पण परिस्थिती समजून तिने शांत राहण्याचं योग्य मानलं. माझी अडचण तिला समजावण्यात आली होती म्हणून ती गप्प राहिली.
पल्लवी अजून लहान आणि निष्पाप होती, त्यामुळे या गोष्टीची खोली तिला कदाचित पूर्णपणे जाणवली नसेल. घरातील बहुतेक जण या लग्नाला अर्ध्या मनानेच तयार झाले होते. मी स्वतःही माझं नशीब इतक्या अचानक बदलल्याने थक्क झालो होतो. स्नेहाशी माझं लग्न होईल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी तिला नेहमी माझ्या मालकिनीची मुलगी म्हणून पाहिलं होतं, पण आज वडिलांच्या मान सन्मानाची आणि परिस्थितीमुळे या नात्यासाठी तयार झाली होती. मला वाटलं की वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल, कारण अनेकदा स्त्रिया आपल्या नवऱ्यासोबत हळूहळू जुळून घेतात. सुरुवातीला मनापासून तयार असो वा नसो, लग्नाची विधी पूर्ण झाल्यावर माझे वडील आनंदराव म्हणाले, आता लग्न झालंच आहे तर मुलीची पाठवणी करून टाका. रात्रीचे 12 वाजले होते. मला तापही खूप होता, त्यामुळे माझी अस्वस्थता पाहून आनंदराव आणि यशवंतराव यांनी एकमेकांशी थोडं बोलणं घेतलं आणि आजच पाठवणी करायचं ठरवलं. थोड्याच वेळात स्नेहा माझ्यासोबत आमच्या घरी आली. आमचं घर लहान होतं, पण स्वच्छ, साधं आणि नीटनेटकं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. कदाचित इतकं मोठं आणि ऐश्वर्य संपन्न घर सोडून आल्यामुळे तिला वाईट वाटत असेल असं मला वाटत होतं, पण ती पूर्णपणे शांत आणि स्थिर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा किंचितही भाव नव्हता. तिचं ते धैर्य पाहून मलाही थोडं समाधान मिळालं. मला खूप ताप आला होता, म्हणून मला लवकर झोपायचं होतं. मी माझ्या खोलीत आलो तर सगळं तसंच होतं जसं मी सोडून गेलो होतो. मी पटकन चादर बाजूला केली. तिला मी पटकन चादर बाजूला करून बसायला सांगितलं. तीही खूप थकली होती. जड लेंग्यामुळे तिच्या कमरेला नक्कीच त्रास होत असावा, तरीही तिने स्वतः त्रासाची काही पर्वा केली नाही. मला तापामुळे त्रास होताना पाहून ती लगेच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, औषध घ्या, असं केल्याने ताप कमी होणार नाही. मी तिला सांगितलं की 3-4 तासापूर्वीच औषध घेतलं आहे. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. सकाळी मला कार्यालयात जायचं आहे, सुट्टी घेतलेली नाही. तेव्हा ती शांतपणे म्हणाली, तुम्ही शांतपणे झोपा, कार्यालयाची काळजी करू नका, मी बाबांशी बोलते. माझं डोकं असं दुखत होतं, डोळ्यांसमोर अंधारून येत होतं. मी हाताने कपाळ मुरगळत बसलो होतो, तेवढ्यात ती हलकेच अगदी हळव्या पावलांनी माझ्याजवळ आली. तिने कुठलाही संकोच न करता, अंगावरचं ऊनही न उतरवता माझ्या बाजूला येऊन गुडघ्यावर बसली. तिच्या नाजूक बोटांनी माझ्या डोक्याला हात लावला. सुरुवातीला हलकं हलकं, मग हळूवार गोलाकार हात फिरू लागली. तिचा स्पर्श अगदी गुलाबाच्या पाकळीसारखा मऊ आणि थंडगार. तिने कपाळाच्या रेषा हळुवारपणे गुळगुळीत करायला सुरुवात केली होती. ती एवढी जवळ होती की तिचा श्वास माझ्या गालावर पडत होता. तिच्या केसातला चंदन आणि जाईच्या सुगंधाचा मंद दरवळ अंग भरून गेला. माझ्या डोक्यातली धुकधुक हळूहळू विरू लागली. तिच्या बोटांचा तो शांत आणि प्रेमस्पर्श माझ्या नसानसात उतरत होता. मी डोळे मिटले. तिच्या हृदयाचे ठोके माझ्या खांद्यावर हलके जाणत होते. कधी झोप लागली ते कळलंच नाही. फक्त इतकं आठवतं की झोपेच्या उंबाठ्यावर तिची बोटे अजूनही माझ्या केसातून विणून घेत. सकाळी जाग आली तेव्हा प्रकाशाची पहिली किरण खिडकीतून आत आली. ती अजूनही तशीच माझ्या शेजारी होती. तिचे डोळे मिटले होते. तिचा हात माझ्या छातीवर होता, ओठावर शांत हास्य. ती गाढ झोपली होती. दिवसाचा पहिला सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर पडला होता तेव्हा ती अगदी एखाद्या परीच्या रूपात दिसली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. प्रेमात कोणी बोलावं लागत नाही, ते श्वासातूनच कळून येतं. याची पहिली पायरी त्या सकाळी उगवली. माझ्या हृदयाचा ठोका तिच्या हृदयाच्या ठोक्याशी विसावला होता. बोलायची वेळ येण्याच्या आधीच तिने आपले प्रेम अक्षरशः माझ्या रोमरोमात उतरवलं होतं. अचानक ती दचकून उठली आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. पुढच्या क्षणी तिला सगळं आठवलं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ती अलगद विचारू लागली, आता तुमची तब्येत कशी आहे? मीही असंच उत्तर दिलं, आता बरं वाटतंय, पण तुमच्या कमरेला नक्कीच त्रास झाला असेल. तुम्ही रात्रभर अशीच बसून होतात. तुमची तब्येत बिघडू नये म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घ्या किंवा कपडे बदला. इतका जड लेहंगा कालपासून घातलाय, नक्कीच टाकावा आला असेल. माझं बोलणं ऐकून स्नेहाने स्नानगृहाबद्दल विचारलं. कपडे घेतले आणि ती आत गेली. ती स्नानगृहात गेल्यावर मी खोलीतील सामान आवरू लागलो होतो. हातात काहीतरी काम असावं वाटत होतं, नाहीतर हृदयाचा ठोका इतका मोठा होतोय की तो आवाजही परदेशी पाहुण्यासारखा वाटू लागला होता.
खोलीत आता तिच्या अस्तित्वाचा सुगंध उरला होता. तो लहंग्याचा कापूर, गुलाबी पुडक्यातील क्रीम, अजूनही हवेत तरंगणारी तिची ऊब, बाथरूमच्या दरवाजातून प्रकाशाची एक पिवळी रेषा जमिनीवर पडली होती. तिच्या आत जाण्यापूर्वी बोललेले शब्द अजूनही कानात घुमत होते. मी लगेच आले. तिचा आवाज किंचित थरथरलेला, पण त्यालाही विश्वास अस्सल होता. नक्की किती वेळ झाला माहीत नाही. अचानक बाथरूमचं दार हळूच उघडलं आणि ती बाहेर आली. अर्धवट केस, डोक्यावर पांढरा टॉवेल गुंडाळलेला, गळ्यापर्यंत तो दुसरा टॉवेल शरीराला गुंडाळलेला. तिच्या डोळ्यात संकोच आणि कुतूहलाची एक ओलसर झाक होती. तिने तोंडाला हलकसं हसू आणलं, पण हे हसू तिचं सौंदर्य अधोरेखित करून गेलं. तिचे ओले केस तिच्या गोऱ्या खांद्यावरून पडले होते. तिचे ते थेंब एखाद्या सकाळच्या पावसाने भिजलेल्या चाफेच्या पाकळ्याप्रमाणे पाण्यासारखे तिच्या गालावरून खाली सरकत होते. तिचा स्पर्श नसतानाही तिचं अस्तित्व हात वाढून जवळ करायला लागणार होतं. ती म्हणाली, तुम्ही इथे बसून होतात का? आवाजात साधं सौजन्य. आता ती जवळची वाटू लागली होती. मी उभा राहिलो. हातात कपडे घेतलेच होते, पण ते आवरायचे राहिले. तिच्याकडे पाहून मी म्हणालो, तू बरी आहेस ना? तिने टॉवेल घट्ट धरला. डोळे जमिनीवर खाली करून डोळे हलवले. मी हळूच तिच्याकडे गेलो. एक पाहिलं, दुसरा, आणि थांबलो. तिच्या डोक्यावरचा ओला टॉवेल काढून मी माझ्या खांद्यावर टाकला. तिचे केस मोकळे झाले. त्यातून परत तो सुगंध, थंड गोड घराची आठवण करून देणारा. थकली असशील, मी म्हणालो. तिने वर करून माझ्याकडे पाहिलं. मी पुढे म्हणालो, पण हवं तर आता मी तिथे आहे. ती गप्प होती. मी हळूच तिच्या ओल्या केसामध्ये एक ओलसर उजवीकडे सरकवली. ती थरारली, पण मागे हटली नाही. तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की तू खूप भावनिक आहेस, ती हळूहळू म्हणाली. आणि पण आता नाही. आता मला वाटतंय कदाचित नशीब खरंच खूप सुंदर असतं. ती म्हणत असताना मी तिचा हात हातात घेतला. गळा कोरडा पण थोडासा गार. मी दोन्ही हातांनी तो गरम केला. तिने हात मागे घेतला नाही, उलट हलकीशी बोटं घट्ट केली. ती ब्लँकेट गुंडाळून माझ्या शेजारी अशी बसली की तिचा खांदा माझ्या खांद्याला हळूच टेकला. तो स्पर्श विजेसारखा पाठीच्या कण्यापर्यंत गेला होता. तो फक्त स्पर्श, पण त्या रात्री त्या स्पर्शात काहीतरी अनंत विसावला होता. दोन अनोळखी, दोन घरं, दोन जग हळूहळू एक होते. आणि ती आता फक्त एक उमेद नव्हती, ती होती माझ्या आयुष्यभरासाठीची. त्यानंतर आम्ही बोललो नाही. बोलायची गरज नव्हती. त्या शांततेत अडकलेली होती ती सगळी ऋतूंची गुलाबी जादू. आणि दोन मन जणू काय कधीपासून एकमेकांची वाट पाहत होती. मग मी थोड्या वेळाने स्वयंपाकघराकडे गेलो. आई नाश्ता तयार करत होती आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती अजूनही या लग्नाबद्दल पूर्णपणे समाधानी नव्हती. मी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही बोलली नाही. तिने शांतपणे नाश्ता ताटात वाढून माझ्या हातात दिला. तेवढ्यात स्नेहा तयार होऊन स्वयंपाकघरात आली आणि आईला म्हणाली, तुम्ही बसा, उरलेला नाश्ता मी करते. स्नेहा स्वयंपाकघरात आली याचं आईला समाधान वाटलं, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवलं नाही. स्नेहाने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी इशाऱ्याने तिला पोळ्या लाटायला सांगितलं. ती लगेच पीठ घेऊन पोळ्या लाटू लागली. मला मनापासून वाटत होतं की आई तिला स्वीकारेल, तिच्याबद्दल राग बाळगणार नाही. तर जसं पल्लवीवर प्रेम होतं तसंच प्रेम स्नेहालाही देईल. त्यासाठी स्नेहाने घरातील प्रत्येक गोष्टी मनापासून करणं आवश्यक होतं. आई सहज कोणावरही प्रभावित होत नसे, पण मला आशा होती की स्नेहा तिच्या वागण्याने आईचं मन जिंकेल. आई म्हणाली, नाश्ता मी करते, तू टेबल लाव. तिने हे जरी जरा ओढून ताणून हसत सांगितलं तरी स्नेहाच्या चेहऱ्यावर खरा आनंद उमटला आणि ती लगेच जेवणाच्या टेबलाची तयारी करू लागली. दोघींना एकत्र काम करताना पाहून मला थोडं समाधान वाटलं. मी बैठकीत गेलो. तिथे वडील दूरदर्शन पाहत बसले होते. खरं सांगायचं तर या अचानक झालेल्या लग्नामुळे जर कोणी मनापासून अगदी आनंदी होतं तर ते माझे वडील होते. अनेक वर्षापासून ते मला लग्नाबद्दल सांगत होते आणि मी प्रत्येक वेळी ते टाळत होतो. माझं लग्न झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची झलक होती. जणू त्यांच्या मनावरील मोठी काळजी दूर झाली होती. आम्ही दोघे बसून गप्पा मारू लागलो. घरात आई आणि स्नेहा दोघे काम करत होत्या आणि एक गोष्ट विशेष लक्षात आली. स्नेहा अजिबात रडत नव्हती. ती खरंच आनंदी दिसत होती.
यशवंतही मुलीला आनंदी पाहून मला आभार मानू लागले. मी हलकसं हसत मान खाली घातली, पण माझ्या मनात अनेक प्रश्न फिरत होते. त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशीच का केलं? वरपक्ष परत का गेला? हे सगळं मला कळत नव्हतं. ते माझ्या पूर्वीचे मालक होते म्हणून थेट विचारणं मला योग्य वाटलं नाही. मनात ठरवलं की योग्य वेळ आल्यावर स्नेहाकडून सगळं समजावून घेईन. त्या दिवशी यशवंत पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते आणि आमच्यासोबत बसून नाश्ता केला. नाश्त्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सगळ्यांना स्पष्ट कळेल की त्यांच्या मुलीचं लग्न सुमितशी झालं नाही तर माझ्याशी झालं आहे. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. क्षणभर मला वाटलं कदाचित ते या लग्नाबद्दल पूर्णपणे समाधानीही नसावेत, जरी या नात्यासाठी त्यांनी मला तयार केलं होतं. त्यांच्या बोलण्याने मला आतून थोडं अस्वस्थ वाटलं. तेवढ्या स्नेहाने लगेच वडिलांना इशाऱ्याने शांत केलं आणि सगळ्यांना चहा घेऊन आली. थोड्या वेळाने यशवंत आणि त्यांची पत्नी निघून गेले. मी माझ्या खोलीत आलो. मन जड झालं होतं. स्नेहाला ते जाणवलं. ती माझ्या मागोमाग खोलीत आली आणि शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत. बाबांनी इतक्या घाईत तुमच्याशी माझं लग्न का केलं आणि वरपक्ष परत का गेला हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपण आयुष्यभर एकत्र राहणार असू तर सत्य समजणं गरजेचं आहे, नाहीतर मनात दुरावा निर्माण होतो. मग ती सांगू लागली की तिचं आधी सुमीशी लग्न ठरलं होतं. तो सुशिक्षित आणि चांगल्या घराचा होता. साखरपुडा झाल्यानंतर तीही त्याला पसंत करू लागली होती. पण नंतर व्यवसायातील स्पर्धा आणि मत्सरामुळे गैरसमज निर्माण झाले आणि साखरपुडा मोडण्याची वेळ आली. पहिल्यांदा तिने बाबांच्या निर्णयाला विरोध केला आणि काहीतरी करून तो संबंध पुन्हा जुळवून घेतला. त्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. अनेक वर्षानंतर त्यांच्या कुटुंबात इतका मोठा समारोह होत होता. लग्नाच्या दिवशी सगळं अचानक बदलून जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यांच्या घरात इतक्या मोठ्या थाटामाटात मुलीचं लग्न होत होतं आणि जवळपास सगळे नातेवाईकही उपस्थित होते. पण अचानक वराच्या वडिलांनी अशी अट केली की सगळ्यांचेच धाबे त्यांना आणले. त्यांनी सांगितलं की लग्न होईल तेव्हाच जेव्हा यशवंत सगळ्यांसमोर त्यांच्या पायावर पडून माफी मागतील आणि त्याचं संपूर्ण मालमत्ता त्याच्या मुलाच्या नावावर करतील, नाहीतर ते आत्ताच वरपक्ष परत घेऊन जातील. हे एक तास मला समजलं की ते पुन्हा लग्नासाठी काय तयार झाले, कारण त्यांनी आधीच ठरवलं होतं की लग्नाच्या दिवशी माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा सगळ्यांसमोर अपमान करायचा. त्या क्षणी मी पहिल्यांदाच माझ्या मजबूत आणि स्वाभिमानी वडिलांना झुकलेल्या खांद्याने उभं पाहिलं. माझ्या मनाला ते अजिबात मान्य नव्हतं की माझे बाबा कोणाच्या पायावर पडावे किंवा हात जोडून उभे राहावे. रागाने मी माझ्या जागेवरून उठले. आई मला थांबवायला पुढे आली, पण मी थेट बाबांच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि विचारलं, तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टीची माफी मागायला सांगितली जात आहे? बाबांनी जड आवाजाने सांगितले की मला माहीत आहे की ते कोणत्या गोष्टीसाठी माफी मागायला सांगत आहे, पण खरं सांगतो, तुझ्या बहिणीच्या मृत्यूसाठी मी जबाबदार नाही. दिग्विजय यांच्या बहिणीला दुसऱ्या एका मुलावर प्रेम होतं, पण तिच्या घरच्यांनी आमचं नातं ठरवलं होतं. ती माझ्यासमोर रडाली, विनवणी केली की मी या नात्याला नकार द्यावा, म्हणजे तो मुलगा तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकेल. मी नकार दिला नाही तर कुटुंबाच्या मान सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून मी तिच्या आनंदासाठी मी ते नातं नाकारलं, जेणेकरून तिचं घरचे तिला आवडेल त्या मुलाशी करतील. पण तो मुलगा फसवा निघाले. त्याने तिच्या मान सन्मानाशी खेळ केला आणि तिला अत्यंत वाईट अवस्थेत सोडून पळून गेला. ती कोणालाही काही सांगू शकली नाही. जेव्हा तिच्याजवळ कोणताही मार्ग उरला नाही, तेव्हा तिने शहरातील सगळ्यात उंच इमारतीहून उडी मारून आयुष्य संपवलं. एवढं सांगून बाबा काही क्षण शांत झाले. मग पुन्हा म्हणाली, मी खरंच सांगतो दिग्विजय, तिच्या मान सन्मानासाठी आणि आनंदासाठी मी तो निर्णय घेतला होता. मला तर आधीच अंदाज असता की असं होईल, तर मी तो कधीच नकार दिला नसता. बाबांचं ते बोलणं ऐकून खोलीत पुन्हा एकदा ती शांतता पसरली जी लग्नाच्या मंडपात होती. स्नेहाच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण त्या अश्रू दुःख नव्हतं, तर आपल्या वडिलांचा आदर आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची चीड होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा तो रडवेला चेहरा
माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या डोळ्यातील पाणी माझ्या अंगठ्याने पुसत मी म्हणालो, स्नेहा, जे झालं त्यात काकांचा काही दोष नव्हता. त्यांनी एका मुलीचं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने खेळ केला. तू स्वतःला किंवा काकांना दोष देऊ नकोस. आणि सुमी, जो माणूस लग्नाच्या मंडपाच्या हुंड्यासाठी आणि सूड घेण्यासाठी कोणाच्या स्वाभिमानाशी खेळू शकतो, तो तुझ्या लायकीचा कधीच नव्हता. माझं बोलणं ऐकून स्नेहाने तिचे पाणावले डोळे वर केले. तिच्या नजरेत माझ्याबद्दल एक वेगळाच विश्वास चमकला. तिने हळूच तिची मान माझ्या खांद्यावर टेकवली. तिचा तो उबदार श्वास माझ्या गळ्यावर पडत होता. मला जाणवलं की जी मुलगी कालपर्यंत माझ्यासाठी फक्त एक बॉसची मुलगी होती, ती आता माझ्या आयुष्याचा श्वास बनत चालली होती. दिवसभर पाहुण्यांची ये-जा आणि आई वडिलांच्या मनातील घालमेल सांभाळण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. हळूहळू रात्रीची शांतता घराला वेढू लागली. माझा ताप आता पूर्णपणे उतरला होता, पण मनात एक वेगळी धडधड सुरू झाली होती. मी खोलीत आलो तर खोलीचा नूर बदलला होता. खिडकीतून येणारा गार वारा आणि स्नेहाने लावलेल्या सुगंधी मेणबत्तीचा मंद प्रकाश खोलीत रेंगाळत होता. स्नेहा बेडवर बसली होती. तिने आता तो जड लेहंगा बदलून एक साधी पण अत्यंत सुंदर आकाशी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. तिचे ओले केस पाठीवर मोकळे सुटलेले होते. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात तिचं सौंदर्य अप्सरेसारखं खुलून दिसत होतं. मी हळू पावलांनी तिच्या जवळ गेलो आणि बेडवर तिच्या अगदी समोरासमोर बसलो. मला जवळ आलेलं पाहून तिच्या गोऱ्या गालावर लाजेची लाली पसरली. तिने तिची नजर खाली वळवली आणि तिच्या हातांची बोटे साडीच्या पदराशी खेळू लागली. खूप थकली आहेस ना? मी तिचा आवाज ऐकण्यासाठी हळूच विचारलं. तिने मान वर न करताच फक्त हुंकार भरला. तिच्या त्या संकोचाने माझ्या मनातील भावना आणखीनच तीव्र झाल्या. मी पुढे सरकलो आणि माझं एक पाऊल अगदी तिच्या जवळ ठेवलं. मी माझा हात पुढे केला आणि तिच्या हातांची बोटे माझ्या हातात घेतली. तिचे हात मऊ आणि थोडे गार होते. मी माझ्या हाताच्या उभेने तिचे हात उबदार करण्याचा प्रयत्न करू लागलो. स्नेहा, माझ्याकडे बघ ना, मी अत्यंत हळुवार आवाजात म्हणालो. तिने हळूच तिचे मोठे काळेभोर डोळे माझ्या नजरेला भिडवले. त्या नजरेत एक अनामिक ओढ होती, एक समर्पण होतं. मी माझा डावा हात तिच्या गालावर ठेवला. माझ्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली. तिच्या पापण्या आपोआप मिटल्या गेल्या. तिच्या ओठावर एक हलकीशी थरथराट होती. मी माझे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श दीर्घ आणि शांत होता. जणू मी तिला वचन देत होतो की यापुढे तिच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ आधी माझ्याशी धडके. कपाळावरून माझे ओठ हळूच खाली सरकले. तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श करत ते तिच्या ओल्या गालावर विसावले. तिच्या केसांमधून येणारा तोच कालचा जाईचा आणि चंदनाचा सुगंध माझ्या मनाला धुंद करत होता. खोलीतील मेणबत्तीचा प्रकाश आणि खिडकीबाहेरील चांदणं दोन्हींचा संगम आमच्या या नव्या नात्याला साक्षी मानत होता. अभि, तिने पहिल्यांदाच माझं नाव अत्यंत हळू आवाजात घेतलं. तो आवाज इतका गोड होता की माझ्या हृदयाचा ठोका चुकला. बोल ना स्नेहा, मी तिच्या ओठांच्या अगदी जवळ जात विचारलं. मला कधीच वाटलं नव्हतं की सुमितने सोडल्यावर मला इतकं सुंदर नशीब लाभेल. तुम्ही मला स्वीकारलं, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती गुंफले. तिच्या या बोलण्याने माझ्या मनातील पराजयताची उरली सुरली पुटुशी आठवणही कायमशी मिटून टाकली. आता माझ्या जगात, माझ्या आयुष्यात आणि माझ्या हृदयात फक्त स्नेहाच होती. मी तिला अजून जवळ ओढलं. आमची शरीरं आता एकमेकांना इतकी घट्ट चिकटली होती की तिच्या हृदयाची वेगवान झालेली धडधड मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. तिचे ओले केस माझ्या चेहऱ्यावर रेंगाळत होते. मी माझे बोटे पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तो रेशमी स्पर्श माझ्या नसानसात विजेसारखा धावला. ती आणखीनच माझ्या मिठीत विरघळली. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. मी हळूच तिचे हनुवटी वर केली. तिचे गुलाब पाकळीसारखे ओठ थोडे उघडले होते, जणू ते काहीतरी सांगू पाहत होते. आता थांबणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी ओठ ओठावर ठेवले. सुरुवातीला तो स्पर्श अगदी नाजूक भीत होता, पण हळूहळू त्या स्पर्शात एक अनावर ओढ, एक उत्कटता आणि आयुष्यभराचं प्रेम मिसळलं गेलं. स्नेहानेही तितक्याच आवेगाने माझ्या त्या स्पर्शाला प्रतिसाद दिला. खोलीतली मेणबत्ती हळूहळू विझत आली होती, पण आमच्या मनात प्रेमाचा एक नवा दिवा लागला होता, जो कधीच विझणार नव्हता. दोन वेगळी जगं, दोन वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेली दोन मनं त्या रात्री शांततेच्या आणि प्रेमाच्या अथांग सागरात कायमची एक झाली होती. सकाळचा पहिला प्रकाश जेव्हा पुन्हा त्या खिडकीतून आत आला,
तेव्हा स्नेहा माझ्या बाहूत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता कोणत्याही संकटाची छटा नव्हती, तर फक्त आणि फक्त माझ्या प्रेमाची सुरक्षितता होती. मी तिच्या कपाळावर पुन्हा एकदा चुंबन घेतलं आणि मनाशीच म्हणालो, नशीब खरंच खूप सुंदर असतं, फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलेला तो भूतकाळातील प्रसंग ऐकून खोलीत अचानक एक जड आणि गूढ शांतता पसरली. स्नेहाचा तो रडवेला चेहरा पाहून माझं मन शून्य झालं होतं. वरपक्ष आणि सुमितने केवळ सूड घेण्यासाठी हे कारस्थान रचलं होतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्नेहाचा हात हातात घेतला आणि तिला धीर देत म्हणालो, स्नेहा, जे झालं ते विसरून जा. आता तू सुरक्षित आहेस. तिने डोके हलवले, पण तिच्या डोळ्यातील ती भीती आणि अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. त्या रात्री आम्ही दोघेही फारसे काही बोललो नाही. लग्नानंतरचे 2 दिवस कसेबसे शांततेत गेले. आईने स्नेहाला घराचे नियम समजावून सांगायला सुरुवात केली होती आणि स्नेहानेही वरवर आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. पण तिसऱ्या दिवशी रात्री जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं, अचानक एक अशी घटना घडली ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे साधारण 2:30 वाजले असतील. मला अचानक तहान लागल्यामुळे माझी झोप उडाली. मी शेजारी पाहिलं तर स्नेहा बेडवर नव्हती. बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट बंद केली होती. ती खोलीत कुठेच नव्हती. मी हळूच उठलो आणि खोलीबाहेर आलो. घरात सगळीकडे अंधार होता. हॉलमधून गॅलरीकडे जाताना मला कोणाचे तरी कुजबुजण्याचा अतिशय बारीक आवाज ऐकू आला. मी पाऊल न वाजवता गॅलरीच्या दाराजवळ गेलो. अंधारात एक आकृती फोनवर बोलत उभी होती. ती स्नेहा होती. तिचा आवाज कमालीचा घाबरलेला आणि थरथरत होता. ती समोरच्या व्यक्तीला म्हणत होती, तुम्ही मला इथे का फोन करताय? आमचं लग्न झालंय आता. जर अभिजितला किंवा बाबांना समजलं तर सगळा अनर्थ होईल. तुम्ही जे मागितलं होतं ते मी केलंय ना, मग आता मला का त्रास देताय? समोरून काय उत्तर आलं मला ऐकू आलं नाही, पण स्नेहाने अचानक भीतीने तोंडावर हात ठेवला आणि तिचा हुंदका दाटून आला. ती म्हणाली, नाही, असं करू नका. तो अपघाती मृत्यू होता, असं आपण ठरवलं होतं. जर ती फाईल अभिजितच्या हातात लागली तर तो मला कधीच स्वीकारणार नाही. माझ्या छातीची धडधड वाढली. कोणती फाईल आणि कोणता अपघाती मृत्यू? स्नेहा कोणाशी बोलत होती? मला पुढे जाऊन तिला विचारायचं होतं, पण तेवढ्यात तिने फोन कट केला आणि ती मागे वळली. मी तातडीने अंधाराचा फायदा घेत मागे सरकलो आणि खोलीत येऊन झोपायचं नाटक करू लागलो. काही क्षणात स्नेहा खोलीत आली. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. ती माझ्या शेजारी येऊन झोपली, पण तिचे शरीर भीतीने थरथरत होते. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात केवळ स्नेहाचे ते रात्रीचे शब्द फिरत होते. कथेमध्ये जे दिसत होतं त्यापेक्षा काहीतरी खूप वेगळं आणि भयंकर शिजत होतं. मला कळून चुकलं होतं की जोपर्यंत मी यशवंत काकांच्या हॉटेलमध्ये जाऊन जुनी कागदपत्रे तपासत नाही, तोपर्यंत मला सत्य कळणार नाही. मी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये मॅनेजरच्या ड्युटीवर गेलो. मनात प्रचंड अस्वस्थता होती. दुपारी हॉटेलमध्ये गर्दी कमी असताना मी काकांच्या केबिनमध्ये गेलो. ते एका मीटिंगसाठी बाहेर गेले होते. मी गुपचूप त्यांच्या कपाटातील जुन्या फाईल शोधू लागलो. दिग्विजय यांच्या बहिणीच्या केस संबंधी काही मिळते का, हे मला पाहायचे होते. अचानक एका काचराच्या मागे मला एक जुनी धूळ खात पडलेली काळी फाईल सापडली. त्यावर लिहिलं होतं, केस नंबर 402, सुप्रिया मृत्यू चौकशी. सुप्रिया म्हणजे दिग्विजयची बहीण. मी ती फाईल उघडली आणि आतील पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिसांचा जुना पंचनामा वाचू लागलो. त्यात लिहिलं होतं ते वाचून माझं डोकं सुन्न झालं. त्या फाईलनुसार सुप्रियाने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली नव्हती, तर तिला इमारतीवरून खाली ढकलण्यात आलं होतं. आणि ज्या दिवशी तिची हत्या झाली त्या रात्री तिच्या मोबाईलवरून शेवटचा कॉल ज्या व्यक्तीला केला गेला होता ते नाव वाचून माझ्या हातातली फाईल खाली पडली. तो नंबर दुसरा कोणाचा नसून स्नेहाचा होता. अभिजित, तू इथे काय करतोस? मागून आलेल्या एका ओळखीच्या आवाजाने मी दचकलो. मी मागं वळून पाहिलं तर ती त्या हॉटेलच्या रिसेप्शनवर काम करणारी प्राजक्ता उभी होती. तीच प्राजक्ता जिच्यावर मी कधी काळी प्रेम केलं होतं. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. प्राजक्ता, तू इथे? मी फाईल लपवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. अभिजित, मला माहीत आहे तू काय शोधतोय. प्राजक्ता जवळ येत अत्यंत बारीक आवाजात म्हणाली, तू ज्या स्नेहाशी लग्न केलंस ना, ती तितकी निष्पाप नाहीये जितकी दिसते. सुमित आणि त्यांच्या घरच्यांनी लग्नाच्या मानपात जे नाटक केलं ते केवळ पैशासाठी नव्हतं. त्यांना सुप्रियाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. तू हे काय बोलतेस प्राजक्ता, स्पष्ट सांग, मी तिचा हात पकडत विचारलो. प्राजक्ताने आजूबाजूला पाहिलं नाही आणि ती सांगू लागली, सुप्रिया आणि सुमित हे चुलत बहीण भाऊ होते.
सुप्रियाचं ज्या मुलावर प्रेम होतं तो दुसरा कोणी नसून स्नेहाचा जुना मित्र होता. स्नेहाला हे मान्य नव्हतं. ज्या रात्री सुप्रियाचा मृत्यू झाला त्या रात्री सुप्रिया आणि स्नेहामध्ये प्रचंड भांडणं झाली होती. यशवंत काकांनी आपल्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर ती केस आत्महत्या म्हणून दाबून टाकली. सुमितला हे सत्य समजलं होतं, म्हणून त्याने स्नेहाशी लग्नाचं नाटक रचलं, जेणेकरून तो लग्नाच्या दिवशी जाहीरपणे या संपूर्ण कुटुंबाची अब्रू विषयवर टांगू शकेल. प्राजक्ताचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. मग काल रात्री स्नेहा फोनवर ज्या व्यक्तीशी बोलत होती तो सुमित होता की आणखीन कोणी? पण मग सुमित लग्नाच्या मांडवातून का निघून गेला? मी विचारलं. कारण स्नेहाने लग्नाच्या आदल्या रात्री सुमितला एक मोठी रक्कम आणि हॉटेलचे काही शेअर देण्याचे वचन दिले होते, जेणेकरून त्याने पोलिसात ती फाईल देऊ नये. पण सुमितने ऐकले नाही. त्याने मांडपात येऊन यशवंत काकांना अपमानित केले आणि यशवंत काकांनी ऐन वेळी स्वतःला वाचवण्यासाठी आणि स्नेहावरची संशयाची सुई फिरवण्यासाठी तुला ड्रायव्हर पाठवून तिथं बोलवलं. अभिजित, तुझा वापर केला गेला आहे. या खेळात तू एक मोहरा आहेस. प्राजक्ताने सत्य उघड केलं. मी हॉटेलमधून तसंच गाडी काढून घराकडे निघालो. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. मी ज्या मुलीला माझी पत्नी मानलं होतं, जिच्या स्पर्शामध्ये मी स्वतःला हरवून बसलो होतो, ती एक गुन्हेगार होती की ती कोणाच्या जाळ्यात अडकली होती? मी घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. घरात आई वडील कोणीच नव्हतं. ते बाजारात गेले होते. संपूर्ण घरात शांतता होती. मी थेट माझ्या खोलीत गेलो. तिथे स्नेहा खिडकीबाहेर पाहत उभी होती. तिच्या हातात एक कागद होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला पाहताच ती दचकली आणि तिने तो कागद मागे लपवण्याचा प्रयत्न केला. आता काहीच लपू नको स्नेहा. मी सगळं ऐकलंय आणि पाहिलंय सुद्धा. मी अत्यंत कठोर आवाजात म्हणालो. सुप्रियाच्या मृत्यूच्या रात्री काय झालं होतं आणि काल रात्री तू कोणाशी बोलत होतीस? माझं ते रूप पाहून स्नेहा पूर्णपणे कोलमडली. ती माझ्या पायाजवळ बसली आणि रडत म्हणाली, अभिजित, मला माफ कर. प्राजक्ताने तुम्हाला जे सांगितलं ते अर्धसत्य आहे. मी सुप्रियाला मारलं नाही. तर मग त्या फाईलमध्ये तुझं नाव का आहे? मी ओरडलो. कारण सुप्रियाला मारणारा सुमित स्वतः आहे. स्नेहाने एक नवीनच बॉम्बगोळा टाकला. सुमितला सुप्रियाच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता हवी होती. त्याने तिला छतावून ढकलून दिले आणि त्याचा आळ माझ्या बाबांवर आणि माझ्यावर आणला. काल रात्री फोनवर तो मला ब्लॅकमेल करत होता की जर मी बाबांची उरलेली मालमत्ता त्यांच्या नावावर केली नाही तर तो बनावट पुराव्याच्या आधारे मला आणि बाबांना तुरुंगात पाठवेल. मी काल रात्री तुम्हाला वाचवण्यासाठी त्यांच्याशी सौदा कर, कारण मला आता तुमच्यासोबत जगायचं आहे अभिजित. तेवढ्यात आमच्या खोलीच्या दारावर एक जोराची थाप पडली. आम्ही दोघांनी दचकून दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा हळूच उघडला. समोर आई वडील नव्हते, तर हातात सुप्रियाच्या केसची ती काळी फाईल घेऊन सुमित स्वतः उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि हिंस्र हास्य होतं. त्याच्या मागे 2 अनोळखी गुंड उभे होते. खूप छान कथा रचली स्नेहा, सुमित आतीत म्हणाला. पण आता या कथेचा शेवट मी करणार. अभिजित, तू खूप मोठा मॅनेजर बनत होतास ना. आता बघ, तुझी ही लाडकी पत्नी आणि तू या खोलीतून जिवंत बाहेर कसे जाता? खोलीचा दरवाजा मागून बंद झाला. खिडकीबाहेर विजा कडकडू लागल्या होत्या आणि खोलीतील अंधार आता अधिकच गडद आणि जीवघेणा झाला होता. आम्ही दोघेही एका अशाच चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून बाहेर पडण्याचा रस्ता खूपच खतरनाक असणार होता. सुमितच्या चेहऱ्यावरील ते क्रूर हसू आणि त्यांच्या हातातील ती काळी फाईल पाहून माझ्या शरीरात भीतीची एक थंड लहर धावून गेली. खोलीचे दरवाजे बंद झाले होते आणि बाहेर विजांचा कडकडाट वाढत होता. स्नेहाने घाबरून माझा हात घट्ट धरला. तिचे हात थरथरत होते, पण तिच्या नजरेत आता स्वतःला वाचवण्याची आणि सुमितचा पर्दाफाश करण्याची एक अनामिक जिद्दही होती. सुमित, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? माझे आईवडील येतच असतील. पोलीस स्टेशन इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मी माझा आवाज जितका कणखर ठेवता येईल तितका ठेवून म्हणालो. सुमित मोठ्याने हसला. तो खुर्चीवर अगदी आरामात बसला आणि म्हणाला, अभिजित, अरे भोळ्या मॅनेजर, तुझ्या आईवडिलांना मीच माझ्या वाटेत माझ्या माणसावर एक खोट्या कामात अडकून ठेवलंय. ते पुढचे 2 तास घरी येऊ शकत नाही आणि पोलिसांची भीती तुम्हाला दाखवू नकोस. या फाईलमध्ये जे पुरावे आहेत ते यशवंत देशमुख आणि स्नेहाला आयुष्यभर तुरुंगात चढवायला पुरेसे आहेत. तू खोटे पुरावे तयार केलेस सुमित. सुप्रियाचा खून तर तू केलास आणि तिची मालमत्ता हडपण्यासाठी हे सगळं नाटक रचलं आहे. स्नेहा रागाने ओरडली. हो, मीच केला सुप्रियाचा खून. सुमितने अचानक ओरडून कबुली दिली. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा एकही भाव नव्हता. पण ते सिद्ध करायला तुमच्याकडे काय पुरावा आहे? जगाच्या नजरेत यशवंत देशमुखांनी सुप्रियाचा घात केला. तू त्याला मदत केलीस
आता जर स्वतःचा आणि तुझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर या कागदपत्रावर सही कर. त्याने खिशातून मालमत्तेचे हस्ताक्षर करण्याचे बॉन्ड पेपर बाहेर काढले आणि टेबलवर फेकले. माझं डोकं वेगाने चालत होतं. सुमितकडे बंदूक किंवा कोणतंही शस्त्र नव्हतं, पण त्याच्यासोबत असलेले 2 गुंड धिप्पाड होते. जर आम्ही त्यांच्याशी थेट फाईट केली तर आमचा पराभव निश्चित होता. मला वेळ मारून नेणं गरजेचं होतं. सुमित, जर स्नेहाने या कागदपत्रावर सही केली तर तू आम्हाला जिवंत सोडतील याची काय गॅरंटी? मी त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. तुझ्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का अभिजित? सुमित उपरोधाने म्हणाला. तेवढ्यात अचानक खोलीची लाईट गेली. संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट झाला आणि त्याच प्रकाशात मला खोलीच्या दरवाजाजवळ एक सावली हाताना दिसली. सुमितने गुंड मोबाईलची टॉर्च चालू करण्याचा प्रयत्न करू लागले. कोण आहे तिथे? सुमित ओरडला. मी आहे सुमित. अंधारातून एक स्त्रीचा आवाज आला. तो आवाज ऐकून मला धक्काच बसला. ती प्राजक्ता होती. तिच्या हातात मोबाईल होता, ज्याचा कॅमेरा चालू होता आणि तिची फ्लॅशलाईट सुमितच्या चेहऱ्यावर पडली होती. प्राजक्ता, तू इथे काय करतेस? मी तुला हॉटेलवर थांबायला सांगितलं होतंस ना? सुमित संतापला. माझ्या डोक्यात एका क्षणात प्रकाशाचा झोत पडला. प्राजक्ता हॉटेलमध्ये मला जे काय सांगत होती ते मला सावध करण्यासाठी नव्हतं, तर सुमित सोबत ती मिळालेली होती. ती सुमितला मदत करत होती जेणेकरून माझ्यावर दबाव आणता येईल. सुमित, वेळ संपलाय. प्राजक्ताचे हे शब्द ऐकून सुमितचा चेहरा पांढराफटक झाला. प्राजक्ता, तू माझ्याशी गद्दारी केलीस. तुलाही या मालमत्तेत हिस्सा हवा होता ना? सुमित पिसाळलेल्या वाघासारखा ओरडला. मला हिस्सा हवा होता, पण कोणाचा खून नाही सुमित, प्राजक्ता म्हणाली. तिची नजर माझ्याकडे वळाली. अभिजित, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. जेव्हा मला समजलं की सुमित तुला आणि स्नेहाला मारण्याचा प्लॅन करतोय, तेव्हा मी त्यांच्यासोबत असल्याचं नाटक केलं, जेणेकरून मी त्याचा गुन्हा जगासमोर आणू शकेन. स्वतःचा डाव उलटलेला पाहून सुमित पूर्णपणे हिंस्र झाला. त्याने टेबलावरील काचेचा फ्लॉवर उचलला आणि तो प्राजक्ताच्या दिशेने फेकला. प्राजक्ता बाजूला झाली, पण तिचा मोबाईल हाताने खाली पडला. पकडा त्यांना, कोणालाही जिवंत सोडू नका, सुमितने त्यांच्या गुंडांना आदेश दिला. अंधारात आणि विजेच्या प्रकाशात एकच थरार सुरू झाला. एक गुंड माझ्या दिशेने धावला. मी मॅनेजर म्हणून काम करत असताना अनेक कठीण परिस्थिती हाताळल्या होत्या, पण आज माझ्या पत्नीच्या आणि माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मी बेडच्या बाजूचा जड दिवा लॅम्प उचलला आणि पूर्ण ताकदीने त्या गुंडाच्या डोक्यात घातला. तो विव्हळत खाली पडला. दुसरा गुंड स्नेहाच्या दिशेने गेला, पण स्नेहाने तिचे शौर्य दाखवत जवळ असलेली गरम पाण्याची किटली त्या गुंड्याच्या चेहऱ्यावर फेकली. तो ओरडत मागे हटला. आता फक्त सुमित उरला होता. तो पळून जाण्यासाठी दरवाजाच्या दिशेने धावला, पण मी झेप टाकून त्याचा पाय पकडला. तो जमिनीवर कोसळला. मी त्याच्या छातीवर बसलो आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला जोरात हिसका दिला. सुमित, तू एका निष्पाप मुलीचा जीव घेतलास, काकांचा स्वाभिमान धुळीला मिळवलास आणि माझ्या संसारावर घाला घालण्याचा प्रयत्न केलास. तुला मी सोडणार नाही. माझ्या रागाचा पारा चढला होता. मी त्याला मारत होतो तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. घराचा मुख्य दरवाजा तोडून पोलीस आत आले. त्यांच्यासोबत यशवंत काका आणि माझे आईवडीलही होते. पोलिसांनी सुमित आणि त्यांच्या दोन्ही गुंडांना ताब्यात घेतले. प्राजक्ताने दिलेल्या मोबाईल रेकॉर्डिंगचा पुरावा सुमितला फासावर लटकवण्यासाठी पुरेसा होता. सुमित पोलिसांच्या गाडीत बसतानाही आमच्याकडे रागाने पाहत होता, पण आता त्याचे दिवस संपले होते. यशवंत काकांनी धावत येऊन स्नेहाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला माफ कर बेटा. मी माझ्या पापामुळे आणि भीतीमुळे तुला या नरकात ढकललं होतं. मला वाटलं सुमितला पैसे दिले की सगळं संपेल, पण तो राक्षसासारखा मागे लागला होता. माझे आईवडील माझ्याजवळ आले. आईने स्नेहाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सून म्हणून नाही तर आज तू या घराची लेक म्हणून स्वतःचं रक्षण केलंस. मला तुझा अभिमान आहे. आईच्या या शब्दांनी स्नेहाच्या मनातील सगळा ताण हलका केला. तिने आईचे पाय धरले. प्राजक्ता माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं. अभिजित, मला माफ कर. आपल्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं, पण मला आनंद आहे की मी तुझा संसार वाचू शकले. स्नेहा खूप चांगली मुलगी आहे. तिची काळजी घे. एवढं बोलून प्राजक्ता तिथे थांबली नाही. ती शांतपणे तिथून निघून गेली. तिच्याबद्दल माझ्या मनात आता कोणताही राग नव्हता, तर फक्त एक आदर होता. सकाळचे 5 वाजले होते. वादळ थांबलं होतं
आणि खिडकीबाहेरून येणारा वारा आता शांत आणि आल्हाददायक वाटत होता. संपूर्ण खोलीत पसरलेला तो भीतीचा अंधार आता दूर झाला होता आणि एका नव्या खऱ्याखुऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती. मी स्नेहाजवळ गेलो. ती खिडकीपाशी उभी राहून उगवत्या सूर्याकडे पाहत होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं आणि माझ्या छातीवर डोकं टेकवलं. आता सगळं ठीक होईल ना अभिजित? तिने अत्यंत हळू आवाजात विचारलं. हो स्नेहा, आता सगळं ठीक आहे. आपल्या आयुष्यातलं वादळ कायमचं निघून गेलंय. मी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणालो. त्या सकाळी एका भयानक रहस्याचा शेवट झाला होता आणि आमच्या प्रेमाची, विश्वासाची एक नवी सुंदर कथा खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.